Hello everyone. Today we are going to discuss on the organic reaction and their synthesis. आपल्याला जसं माहित आहे की ऑर्गॅनिक रिॲक्शन आपण बघतोय त्यावेळेस प्रॅक्टिकलमध्ये आपण लॅबोरेटरीमध्ये रिॲक्शन्स करतोय किंवा सिंथेसिस करतोय त्यावेळेस आपल्याला भरपूर अडचणी येतात. त्या अडचणी नेमके कोणत्या असतात तर त्या अडचणी येणाऱ्या तुम्हाला एकतर तुम्हाला त्याची गिवन क्वांटिटी काय घ्यावं लागते ॲक्च्युली कुठल्या बुकमध्ये दुसरा दिलेला असतो दुसऱ्या बुकमध्ये दुसरा दिलेला असतो तर त्यावेळेस आपण कन्फ्यूज होतो की या बुकची घ्यायची की त्या बुकची घ्यायची. त्यानंतर आपल्याला माहिती नाही की कशा पद्धतीने ही गिवन क्वांटिटी घेतली जाते त्यासाठी काय कॅल्क्युलेशन असतं किंवा कसं कॅल्क्युलेट केलं जातं तो मुद्दा आपल्याला माहीत नसतो. म्हणून आपण आज डिस्कस करणार आहोत की हाऊ टू कॅल्क्युलेट ए गिवन क्वांटिटी इन ऑर्गॅनिक सिंथेसिस. त्यावेळेस आपण ऑर्गॅनिक सिंथेसिस करतो त्यावेळेस आपल्याला काय क्वांटिटी घ्यावं लागतं त्यावेळेस त्याच्यासाठी आपण एकदा डिस्कस करणार आहोत. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा माहीत असायला पाहिजे की ऑर्गॅनिक कंपाऊंड काय असतं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय असते. तर थोडक्यात एक छोटी डेफिनेशन आपण सांगितलं की organic is simply the branch of chemistry which deals with the study of the hydrocarbon including tetraatoms. याचा स्टडी करण्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, आता आपल्याला माहित आहे की ऑर्गॅनिक सिंथेसिस करत असताना आपल्याला कशा थ्रू आपल्याला रिॲक्शन होतं. आपल्याला सगळ्यात माहिती आहे बघा की ज्यावेळेस आपण रिॲक्शन करतो तर या दोन टर्म्स खूप इम्पॉर्टंट आहेत की रिॲक्टंटकडून आपण प्रोडक्टकडे जात असताना आपल्याला एक इंटरमिडिएट मधून जावं लागतं ज्याला आपण ट्रान्झिशन स्टेट म्हणतो, ज्याला मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो TX, आणि त्यानंतर आपल्याला प्रोडक्टकडे मिळत असतो. बरोबर आहे. तर ज्यावेळेस आपण रिॲक्टंट प्रोडक्टकडे जात असतो त्यावेळेस आपल्याला इंटरमिडिएट थ्रू प्रोडक्टकडे जावं लागतं. आता रिॲक्टंट हा वर्ड आलाय म्हणजे रिॲक्टंट म्हणजे एक मॉलिक्यूल असेल का किंवा एक मोल असेल का नाही. तर या रिॲक्टंटमध्ये दोन क्लासिफिकेशन पडतात. एक जो पडतो तो त्याला आपण सबस्ट्रेट म्हणतो आणि दुसरा जो क्लासिफिकेशन पडतो दुसरा जो क्लास असतो तो रिएजंट. याच्यामध्ये दोन पार्ट असतात, एक असतो रिएजंट आणि एक असतो सबस्ट्रेट. सबस्ट्रेट काय असतं, ॲट विच स्पेसिस अटॅक, जिथं स्पेसिस अटॅक होतो त्याला आपण सबस्ट्रेट म्हणतो आणि रिएजंट कशा म्हणतो, रिएजंट आपण अटॅकिंग स्पेसिस. म्हणजे आपण बऱ्याच वेळेस रिॲक्शन बघितलं बघा, प्रोफाईल असतो, एक लेस चार्ज असतो एक मोर चार्ज असतो, अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं. त्यावेळेस आपण कुठलाही टॉपिक शिकत असतो त्यावेळेस समजून घ्या की आपल्याला तीन गोष्टी आपल्या डोक्यामध्ये यायला पाहिजे. पहिली म्हणजे व्हॉट, म्हणजे नेमकं आहे काय तो कन्सेप्ट, तो टॉपिक किंवा तो सेंटेन्स की वर्ड. तर पहिल्यांदा आपल्याला माहिती व्हायला पाहिजे की आपण काय बोलणार आहोत त्याच्यामध्ये, आणि वाय हा क्वेश्चन पण पडला पाहिजे की का आला हा, कशामुळे आला, आणि हाऊ कशा पद्धतीनं आपल्याला तयार करता येतो. हे तीन गोष्टी तुम्हाला माहीत झालं की ऑर्गॅनिक रिॲक्शन किंवा ऑर्गॅनिकचा कुठलाही टॉपिक तुम्हाला समजून घेण्यासाठी अवघड जाणार नाही. ओके, तर आता आपल्याला डिस्कस करायचं आहे की सिंथेसिस कशा पद्धतीने केली जाते. तुम्हाला माहिती असायला पाहिजे असे दोन केस येतात की ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिक सिंथेसिस करतो. तर एक केस असतो ज्यावेळेस आपण रिॲक्शन विथ ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणतो. जसं की आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये जर बघितलं तर एखादा ऑर्गॅनिक रिॲक्शन समजा BR लिहिलंय आणि त्याची रिॲक्शन आपण KY सोबत केलंय, म्हणजे हा KY कोण आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. तो इनऑर्गॅनिक काय करतो, रिएजंट म्हणून ऍड करतो आणि आपल्याला ROH आणि आपल्याला KBR. हे एक केस आहे. दुसरी केस अशी असू शकते की ज्यावेळेस आपण एखादा असा मॉलिक्यूल यूज केलाय त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन
ची संख्या त्याला आपण चार्ज म्हणतो, तो चार्ज कमी असेल आणि एकाकडे चार्ज जास्त असेल, समजा हा चार्ज जास्त असलेला कंपाऊंड आहे, तर त्यावेळेस आपल्याला आपला प्रोडक्ट फॉर्मेशन होतो. ते अशा पद्धतीने R हा CH2 हा C इथं येऊन इथं लागला की तो काय करतो, प्रोडक्शन ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतं आणि इथं CH2 आणि येतो. मग अशा पद्धतीने आपल्याला प्रोडक्ट्स मिळायला मिळतात. बरोबर. आता त्याच्यावर इंटरमिडिएट पुढे आपल्याला परत त्याची रिॲक्शन कंप्लीट करण्यासाठी करावं. समजा वॉटर मॉलिक्युल्स किंवा हायड्रोजन आपण रिॲक्शन केलं तर हा वॉटर मॉलिक्युल्स मध्ये रिॲक्शन स्टार्ट होतो, याच्याकडे जातो आणि आपल्याला एक अल्कोहोलिक ग्रुप फॉर्मेशन होतं. सिंपली याला आपण एक ऑर्गॅनिक रिॲक्शन केस टूस केली. आता हे आपल्याला डिस्कस करायचं नाही, पण माहिती असायला पाहिजे की ज्यावेळेस आपण रिॲक्शन करतो तर या दोन टर्म्स येत असतात. एक तर ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकचा टर्म येतो, ऑर्गॅनिकचा टर्म येतो. त्यावेळेस ऑर्गॅनिक हा जो असतो तो रिएजंट म्हणून अटॅक करतो आणि ऑर्गॅनिक मधला त्यावेळेस हाय चार्ज जो कंपाऊंड असतो तो असतो अटॅकिंग स्पीसीज, ज्याला आपण रिएजंट असतो. बरोबर. आता एखादी मला रिॲक्शन बघायचं आहे, एखादी मला रिॲक्शन लॅबोरेटरी मध्ये करायचं आहे, त्यावेळेस मी काय करेन, एखादी एम तुम्हाला दिलेला आहे. समजा माझा आजचा प्रॅक्टिकल होता सिंथेसिस ऑफ आजचा प्रॅक्टिकल होता सिंथेसिस ऑफ बेन्झालाइट फ्रॉम ॲनिलीन. मी एका ॲनिलीन पासून बेन्झालाइट तयार केलं आणि त्या रिॲक्शनला त्याला बेन्झोलेशन रिॲक्शन सुद्धा म्हणतात किंवा त्याला स्टॉपिंग रिॲक्शन सुद्धा म्हणतात. आता ही ऍक्च्युअली रिॲक्शन कशी तुम्हाला माहिती आहे बघा. ज्यावेळेस आपण ॲनिलीनचं स्ट्रक्चर काढतो त्याच्यावर NH2 प्रेझेंट असतं, परत आपण काय करतो बेन्झोल क्लोराईड यूज केले, तर त्याच्यामध्ये मोर चार्ज कोण असणार आहे, तर मोर चार्ज असणार आहे हा नायट्रोजन आणि लेस चार्ज कोण असणार आहे हा कार्बोनिल. म्हणून रिएजंट कोण आहे, हा रिएजंट आहे, हा सबस्ट्रेट आहे आणि इन द प्रेझेन्स मध्ये आपण यूज केलं NaOH आणि त्यावेळेस आपण या दोघांचं रिॲक्शन करतो. आणि आपल्याला बाय रिमूव्हल ऑफ HCl आपल्याला फॉर्मेशन होतो आपला बेन्झालाइट. बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला रिॲक्शन बघितलंय आपण की बेन्झालाइट फॉर्मेशन होतं. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतं की ज्यावेळेस आपल्याला रिॲक्टंट प्रोडक्ट मध्ये जायचं आहे तर हे रिॲक्टंट जे आहे ते रिॲक्टंटची क्वांटिटी किती घेतली जाते त्याला आपण गिवन क्वांटिटी म्हणतो. तर ती गिवन क्वांटिटी कशा पद्धतीने घेतली जाते आणि कसं कॅल्क्युलेट केलं जातं याच्यासाठी आपण हे आजचं टॉपिक सिलेक्शन केलं. ओके. आता समजा मला म्हणलं की मी मुलांना म्हणलं की हा जो ॲनिलीन आहे तो 1 ml घ्या आणि 1 ml ॲनिलीन घेतला. तुम्हाला बेन्झाइल क्लोराईड आणि NaOH किती घ्यायचं ते तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि प्रॅक्टिकल तुम्ही प्रोसिजर सांगा आणि त्या पद्धतीने तर त्यावेळेस त्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागतं तर त्याच्यासाठी एक खूप इम्पॉर्टंट टर्म असतो ज्याला आपण मोल्स असं म्हणतो. आपण ज्यावेळेस एखादा रिॲक्शन सांगत असतो तर काय म्हणतो त्याला आपण कसं एक्सप्लेन करणार आहे. when 1 mole of aniline is treated with 1 mole of benzyl chloride in the presence of NaOH it easily yield that is benzyl. बरोबर. असं म्हणणार 1 मोल म्हणजे काय. आता हा मोल काढण्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे ज्याला आपण गिवन क्वांटिटी डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट. आता हे आपल्याला आधी माहिती असायला पाहिजे की याचा मॉलिक्युलर वेट काय आहे. याचा मॉलिक्युलर वेट 93 ग्राम पर मोल आहे. बरोबर. आता याचा सुद्धा आपल्याला मॉलिक्युलर वेट काढायचा आहे. तो मॉलिक्युलर वेट तुम्हाला काढायचा आहे 140 ग्राम पर मोल इतका मिळतो. आता हे एवढं आपल्याला माहिती आहे. आता हे दोन्ही जे कंपाऊंड आहेत ते लिक्विड आहेत म्हणून त्या लिक्विडची डेन्सिटी पण असते. मग ते डेन्सिटी काय असते आपल्याला माहिती असते किंवा आपण जी बॉटल घेतो प्रॅक्टिकल मध्ये त्या बॉटलवर लिहिलेली असते त्याची डेन्सिटी किती आहे. बरोबर.
जसं वॉटरची डेन्सिटी आपण सांगतो की 0.99 आहे, तशी प्रत्येक एका लिक्विड कंपाऊंडची डेन्सिटी असते. म्हणून आपण म्हणतो की बाबा पाण्यावर ऑइल पर्यंत याचा अर्थ काय की पाण्याची डेन्सिटी हे ऑइलपेक्षा जास्त आहे, म्हणून आपण म्हणतो की पाणी खाली जातं आणि ऑइल वर येते. ओके, आता ह्याच्यासाठी आपल्याला एक टेबल करावं लागतं. तो टेबल इथे ड्रॉ करून ठेवलाय. तर बघा, पहिल्यांदा तुम्हाला सीरियल नंबर, त्याच्यानंतर नेम ऑफ द केमिकल, त्यानंतर मॉलिक्युलर वेट, त्याच्यानंतर त्याची डेन्सिटी, त्याच्यानंतर गिवन क्वांटिटी ग्राम मध्ये, आणि त्याचं कन्वर्जन आपल्याला एमएल मध्ये करायचं आहे, मोल्स आणि त्याची रेशो. बरोबर, रेशो म्हणजे मी किती मोल्स घेतले त्याचं त्याला म्हणतात रेशो. आता पहिला आहे ॲनिलीन. ॲनिलीनचं मॉलिक्युलर वेट दिले 93, त्याची डेन्सिटी दिली आहे. व्हिज्युअल वेटचं मॉलिक्युलर वेट, त्याची डेन्सिटी दिली आहे, आणि इतर डेन्सिटी दिली. आता याच्या थ्रू आपल्याला काढायचं आहे की मी समजा मला म्हटलं की 1 ml तुम्ही काय करा ॲनिलीन घ्या, तर त्यावेळेस मी त्याचं मोल कॅल्क्युलेट करणार आहे. एकदा काय त्याचं मोल कॅल्क्युलेट झालं की त्या मोल सोडून आपल्याला त्या खाल्ल्या जे काही केमिकल्स आहेत त्या केमिकल्स ग्राम मध्ये किंवा ml मध्ये किती घ्यायला पाहिजे तो आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. आता बघूया की 1 ml म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितले की 1 ml ज्यावेळेस मी येणारे मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी 1 ml डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट करायचा असतो. आपण इथे कॅल्क्युलेशन करू. आता इथे बघा, मी सांगितलं की 1 बरोबर 1 डिवायडेड बाय 93 त्याचा मॉलिक्युलर वेट आहे, इज इक्वल टू मी केलं तर 0.0 इथे मी लिहिलो 0.0907226 असं इतकं मला मोल्स बरोबर. हे याचा रेशो काय असणार आहे 1 रेशो, कारण 1 मोल टिकून यूज करू त्याच्यासाठी. आता सेकंड टर्म आहे बेंझोइल क्लोराईड. बेंझोइल क्लोराईड किती यूज करावं लागतं हे मला माहित नाही, ते मला कसं कॅल्क्युलेट करायचं आहे तर मला मिळालेल्या मोल्स करून कॅल्क्युलेट करायचं. कसं तर मिळालेल्या मोल्स आणि मॉलिक्युलर वेटचं खाल्ल्या केमिकलचं मॉलिक्युलर वेट मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. त्यावेळेस मी हा जो मिळालेला मोल्स आहे इंटू मी 140 करेल, त्यावेळेस मला जो मिळणारा वेट आहे तो वेट काय असेल तर मी तो 1.5 ग्राम बरोबर. पण बेंझोइल क्लोराईड हा सॉलिड आहे का नाही, लिक्विड आहे, मग आपल्याला एमएल मध्ये करायचं. पण त्याआधी आपल्याला याचं मोल्स पण करता येते. आता याचा मोल्स जर बघितला तर सेम बघा, जो आलेला क्वांटिटी आहे किती आलेला होता 1 डिवायडेड बाय 93 केलं की आपल्याला 1 डिवायडेड बाय 93 केलं तर मला किती आलं इतके इंटू काय केलं आपण 140 केलं, त्याच्यानंतर आपल्याला 1.5 परत आपल्याला डिवाइड केलं तर आपल्याला 140 ने डिवाइड केलं तर परत आपल्याला तोच मोल्स फॉर्मेशन होतं. इतर तोच मोल्स, ज्याचा अर्थ आपल्याला कन्फर्म होतो की आपण जी क्वांटिटी घेतली आहे ती क्वांटिटी एक्झॅक्ट तीच आहे बरोबर. आता याचं आपल्याला ग्रामचे एमएल मध्ये करायचं आहे, त्यासाठी मला काय करावं लागेल, मला 1.5 डिवायडेड बाय त्याचं डेन्सिटी बघावं लागेल. त्याची डेन्सिटी 1.1 जे आलेलं क्वांटिटी आहे ते क्वांटिटी मला करायचं 1.23 ml बरोबर. आता हा झाला माझा की सेकंड मला क्वांटिटी कशी घ्यावी लागली, याचं मोल्स मला कॅल्क्युलेट करावं लागलं, मोल्स म्हणून याचं कॅल्क्युलेशन केलं. आता सेम तसंच टर्म आहे NaOH साठी. NaOH तो सॉलिड कंपाऊंड आहे. आता तोच टर्म आपण इथे यूज करू, म्हणजे 1 डिवाइडेड बाय 93 केलं तर किती येत होतं मला केवढं येत होतं इंटू परत मी 40 त्याला मल्टिप्लिकेशन करणार, येणारी क्वांटिटी किती 0.43. इथं मी यूज करणार 0.43 ग्राम ऑफ NaOH. तर हा क्वांटिटी आपल्याला माहिती झालं आहे, तर ही क्वांटिटी याच्या हिशोबाने असणार आहे आणि अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार आहे. त्याच्यामध्ये NaOH आणि कॅटलिस्ट म्हणून काम करतं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट 2 टर्म्स आहेत मी सांगितलेले, रिएजंट आणि सबस्ट्रेट. तर रिएजंट आणि सबस्ट्रेट तुम्हाला क्वांटिटी गिवन क्वांटिटी किती आहे हे कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे, तर आपल्याला सगळं काही सोपं होतं. ओके, आता याच्यामध्ये दुसरा एक आपण अजून एखादी रिॲक्शन घेऊन बघूया. त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की हाऊ टू कॅल्क्युलेट दी मोल्स अँड त्याचा रेशो कसं कॅल्क्युलेट केलं जातं. ओके,
आता मी हे रफ करतोय. त्यानंतर आपल्याला सेकंड जो एखादा सिंथेसिस आहे त्या सिंथेसिसचा आपण काय करूया, अजून एक कॅल्क्युलेशन करूया. त्याच्यापुढे आपल्याला लवकर मिळेल की मोल्सचा कसा रेशो वगैरे कशा पद्धतीने फाइंड आउट केला, बरोबर. आता मी पहिला एक सिंपल रिॲक्शन सांगतो की सिंथेसिस ऑफ पिकेलिक ऍसिड करायचं 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. तर त्यासाठी आपल्याला लागणारे केमिकल्स आहेत ते कोणते कोणते लागतात. पहिल्यांदा जो आहे तो फिनॉल लागणार आहे. त्यानंतर आपल्याला लागतो तो कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि आपल्याला लागतो कॉन्सन्ट्रेटेड H2. या आपण नायट्रेटिंग मिक्सचर, बरोबर. आता या मिक्सचरचा वेट जो आहे तर या मिक्सचरसाठी आपल्याला काय लागणार आहे, मॉलिक्युलर वेट आहे तो आपण इथं फाइंड आउट करू. आता याच्यामध्ये बघा हा फिनॉल जो आहे तो 94 ग्रामचा आहे, 90 ग्राम पर मोल. त्यानंतर नायट्रिक ऍसिड जो आहे तो 63.01 ग्राम होतं मॉलिक्युलर वेट त्याचं. आणि त्याच्यानंतर याचं 98.09. आता हे तिन्ही जे कंपाऊंड्स आहेत ते तिन्ही कंपाऊंडची डेन्सिटी सुद्धा बघायची, कारण काय तर हे तिन्ही कंपाऊंड्स लिक्विड फॉर्ममध्ये आहेत. आता याला याची डेन्सिटी आहे 1.51 आहे, हे तुम्ही त्या बॉटलवर पण बघू शकता. आणि याची डेन्सिटी आहे 1.83, इतकी डेन्सिटी त्याची आहे. आता आपल्याला हे सगळं माहिती झालं हे तर आपल्याला त्या बॉटलवरूनच कळून जाते की याची डेन्सिटी एवढी आहे, त्याच्यामध्ये एवढी आहे. पण व्हॉट अबाउट इन ml. आता हे ग्रामचं तर आपल्याला कॅल्क्युलेट मोल्सचं ग्राममध्ये येणार, ग्रामचं एमएलमध्ये कन्वर्ट करायचं असतं. आता मी सांगितलं की 2 ml फिनॉल, बरं. आता 2 ml फिनॉल घ्या की आपल्याला सगळ्यामध्ये कॅल्क्युलेट करावं लागतं मोल्स. आता फिनॉलचा रेशो आहे 1 आणि नायट्रिक ऍसिडचा रेशो आहे 3, परत सल्फ्युरिक ऍसिडचा रेशो आहे 3. तर मला ml मध्ये आता 1:3 रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मी काय करेन की पहिल्यांदा मी ग्राममध्ये लिहितो इथं आणि ग्रामचं परत आपण काय करू ml मध्ये घालतो. आता मोल्स कॅल्क्युलेट करायसाठी तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. सेम काय मी 2 ग्राम सांगितलं, 2 ml सांगितलं डिवाइडेड बाय 94 आहे. ठीक आहे. आता याचा मोल्स या 0.021 276 इतका माझा मोल्स आहे. आता मी एकदा काय मोल्स कॅल्क्युलेट केलं की मला काय करावं लागतं, तर खाली जी क्वांटिटी आहे खाल्ला जो केमिकल दिला आहे त्याचा मॉलिक्युलर वेट मल्टिप्लिकेशन करायचं आहे. त्यावेळेस मी याचं मल्टिप्लिकेशन करणार आहे. त्याचं मल्टिप्लाय केलं मी, याचं मल्टिप्लाय केलं कशाला 63 आहे ना, नायट्रिक ऍसिड 63.01 ला त्यावेळेस मी मल्टिप्लाय केलं, त्याला केलं 1.34. तर मी 1.34 ग्राम. बरोबर. आता आपण ml मध्ये पुन्हा कन्वर्ट करू. आता हे ग्राम मध्ये आहे, ml मध्ये कन्वर्ट करून आपण त्याचा रेशो काढू. त्यानंतर खाली क्वांटिटी बघा. आता परत त्याला आपण काय करायचं, डिवाइडेड बाय जेवढं काही आता 63.01 घेतलं होतं तोच मला रेशो मिळतो. म्हणजे मला काय मिळतं, मोल्स सेम मोल्स मिळतं कशासाठी, एका रेशोसाठी. आता हे 3 रेशो घेतलं तर आपल्याला इंटू 3 करायचं. तर आपल्याला काय करायचं आता आला, तर यांचं मल्टिप्लिकेशन परत काय करायचं, खाल्ला जो 98.079 हे कशाचं आहे, मॉलिक्युलर वेट सल्फ्युरिक ऍसिडचं. तर याचं मल्टिप्लिकेशन केलं की मला परत ग्राम मध्ये मिळतं, म्हणजे 2.08 ग्राम मिळालं. बरोबर. आता मला काय करायचं, 1 ग्राम मिळाला तर त्याचं कन्वर्जन ml मध्ये करून घ्यायचं, म्हणजे त्याची डेन्सिटी माहिती आहे मला इथं. तर प्रत्येकाची डेन्सिटी माहिती आहे. तर पहिलं नायट्रिक ऍसिडचं 1.35 डिवाइडेड बाय किती आहे त्याचा डेन्सिटी 1.51. मी काय करेन, डिवाइडेड बाय 1.51. बरोबर. मिळालेला जो आहे 0.88. किती रेशो आहे त्याचा 3 रेशो आहे, म्हणून आपण मल्टिप्लाय 3 केलं म्हणजे आपल्याला आला 2.66 हा नायट्रिक ऍसिड.
त्यानंतर मी सल्फ्युरिक ऍसिड बद्दल सेम बनणार आहे 2.08 ग्राम मध्ये आपण बघितलं 2.08 ग्राम इतका मला ग्राम मध्ये आलं त्याची डेन्सिटी काढून घ्यायची मला तर डेन्सिटी काढायसाठी मला काय करावं लागेल 1.83 डिवाइड करावं लागेल डिवाइड बाय 1.83 केलं की मला काय येतं 1.1 ते याचे रेशो किती 3 रेशो आहे मला आपण याला 3 केलं इथे आला 3.40 आहे बरं आणि याचा पण मोल्स काय येणार आहे बरं हे मोल्स आहे ते एकासाठी आहे आता हे मोल्स मी 3 केलं तर त्यावेळेस मला इंटू 2 केलं तर मला 0.04255 ते अशा पद्धतीने मला इंटू 3 रेशो केलं तर 3 रेशो हे असं 3 रेशोसाठी ते आपल्याला मोल्स हे कॅल्क्युलेट करणं म्हणजे तो काय आपल्याला यूज नाही फक्त 1 मोलसाठी काढलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला ग्राम आणि ml मध्ये किती घ्यायला पाहिजे तो कॅल्क्युलेट करता येतो तर ही मेथड यूज केली जाते ऑर्गॅनिक सिंथेसिस रिएक्शनसाठी तर या मेथडतून आपल्याला प्रत्येक एका ऑर्गॅनिक कंपाऊंडचं सिंथेसिस करता येते थ्रू दिस कॅल्क्युलेशन धन्यवाद